नमस्कार, मी प्रशांत कदम. संसदेचं मागचं अधिवेशन आणि आता येऊ घातलेलं पावसाळी अधिवेशन, या 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. त्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशनचं एक विधेयक सरकारनं आणलं. त्याच्यावरती त्यांचा पराभव झाला. पण नंतर आपण बघतोय की आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदारांमध्ये फूट पडली. तृणमूल काँग्रेससारखा पक्ष जवळपास मोडीत काढण्याचं सगळं काम सुरू झालेलं आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि आता चर्चा सुरू झालेली आहे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाबद्दल सुद्धा. बातम्या छापून येतायत, त्याच्याबद्दलची स्पष्टीकरणं दिली जातायत, पत्रकार परिषदा होतायत, लांबलचक भूमिका सांगितली जातीये. पण तरी देखील पुन्हा-पुन्हा हा संशय शरद पवारांच्या पक्षाबद्दल का नेमका उपस्थित होतोय? त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? आणि आता डिलिमिटेशन विधेयक जर या अधिवेशनामध्ये येऊ घातलेलं आहे, सरकारनं पुन्हा तो आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात यावेळी काही गोष्टी बदलल्या जातील असं सांगितलं जातंय. प्रपोर्शन जे आहे त्याच्याबद्दलची गॅरंटी दिली जाईल वगैरे वगैरे. पण या विधेयकावरती आता सगळं चित्र बदलणार का? आणि केवळ हे विधेयक नव्हे, या विधेयकामुळं 2029चं सगळं राजकारण बदलणार आहे. त्यामुळं या सगळ्याबद्दलची प्रत्येक पक्षाची भूमिका सुद्धा फार महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय? काल जेव्हा दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे अमित शहांना भेटत होते, त्यावेळी इकडं मुंबईमध्ये जयंत पाटील हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटत होते. याच्या पाठीमागे नेमकी काय खलबतं चाललेली आहेत? याच्या आधी सुद्धा 1-2 भेटीगाठी झालेल्या आहेत. त्याच्याबद्दलची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आता 2 महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आहेत, जे या सगळ्या घडामोडींना अगदी म्हणजे बारकाईने ओळखून आहेत. त्याचे वेगवेगळे कंगोरे देखील ते आपल्याला समजावून सांगतील. माझ्यासोबत आहेत अमेय तिरोडकर आणि हनुमंत मोहिते सर. अमेय, काय चाललंय नेमकं राष्ट्रवादीमध्ये? आणि आता पत्रकार परिषद घेऊन जे सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं डिलिमिटेशन विधेयकावरती, याच्या आधी सुद्धा आम्हाला सोबत घ्यायचा प्रयत्न झाला होता, पण तेव्हा आम्ही या शंका उपस्थित केलेल्या होत्या. अजून ड्राफ्टच नाहीये वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा अशा पद्धतीनं हे जे सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जातात, काय त्याच्याबद्दल म्हणणं आहे? कारण प्रश्न उपस्थित केले जातात, कारण स्पष्टपणे सांगितलं जात नाही सुप्रियाताईंच्या पक्षाकडून, की आमची भूमिका काय असणार. म्हणजे ते काय म्हणतात, की जर समजा 50% आश्वासनाने आलं, तर आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करू वगैरे, वगैरे. आम्ही पाठिंबा देणारच नाही. कारण आता त्याचं गणित सुद्धा स्पष्ट आहे. 50%चं गणित काय आहे? म्हणजे समजा 50%च्या गणितामध्ये महाराष्ट्राचे 96 खासदार होणार. 543 मध्ये 48 जे आहेत, ते किती त्याचं प्रमाण आहे? 72 होणार. 50% वाढणार म्हणजे 24 वाढणार. 72 होणार. 72 होणार. 72 होणार. मग सॉरी 72 होणार. मी पटकन बोललो 96 चुकून. 72 होणार खासदार. मग 543 मध्ये 48 ची व्हॅल्यू काय आहे आणि 800 मध्ये 72 ची व्हॅल्यू काय आहे? इतकं बेसिक आहे ना ते. मग अशा काळामध्ये महाराष्ट्राचं प्रपोर्शन कमी होतंय, उत्तर प्रदेशचं अव्वाच्या सव्वा वाढतंय, तामिळनाडूचं प्रपोर्शन कमी होतंय टक्केवारीमध्ये. त्यामुळे हा मार्गच नाहीये 50% आणि ह्याच्याबद्दल ज्यावेळेला डिलिमिटेशन बिल आलं त्यावेळेला वारंवार बोलून झालंय आणि ह्या विषयातल्या तज्ञ माणसांनी बोलून झालंय. मला आठवतं त्यावेळेला मी जिथे काम करतो त्या द हिंदूचा फार सविस्तर अग्रलेख होता या सगळ्याबद्दल. सुहास पळशीकरांनी याबद्दल स्टेटमेंट्स केलेली आहेत. त्याच्यामुळे आणि हा मार्गच नाही. डिलिमिटेशनचं बिल पास करण्याचा हा मार्गच नाही. म्हणजे अटल बिहारींच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला डिलिमिटेशन बिल आणलं गेलं सभागृहामध्ये, त्यावेळेला त्याआधी जवळपास 2 वर्ष कन्सल्टेशन सुरू होती. वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स बरोबर चर्चा सुरू होती आणि ती व्यापक चर्चा पार पाडल्यानंतर मग प्रत्येकाचं असं एक मुद्दा घेत ते कन्सेन्सस बिल उभं राहिलं आणि मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी झाली. हा इतिहास आहे. तो डिलिमिटेशन सारखा अत्यंत गंभीर, देशाच्या एकतेसाठी आणि स्थैर्यासाठी अत्यंत कळीचा असणारा मुद्दा, असं माझं गेल्या वेळेला विधेयक मंजूर नाही झालं म्हणून आता समोरचे पक्ष फोडतो, मिळेल तशा मार्गाने त्यांना वाकवतो आणि मग परत मी काहीतरी एक नवीन टूम काढतो 50%. मग सगळ्यांचीच आकडेवारी 50% वाढणार ना, मग काय प्रॉब्लेम आहे? असलं काहीतरी एक फंडे नवीन तयार करायचे आणि उथळ पद्धतीने बिल आणायचं हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याला विरोध आम्ही करू अशी स्पष्ट भूमिका जर समजा सुप्रियाताईंनी घेतली असती तर गोष्ट वेगळीच होती. पण आज लोकसत्तामध्ये बातमी येते सकाळी, की आता डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर
शरद पवारांचा पक्ष एनडीएला सपोर्ट करणार आहे, बीजेपीला सपोर्ट करणार आहे आणि दुसऱ्या बाबतीत स्वतःचे खासदार एकत्र ठेवण्यासाठी म्हणून हे करतात, अशा प्रकारचे त्याचे अनालिसिस केलं जातं. आणि तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते ठामपणे नाकारलंही जात नाही. आम्ही इंडिया अलायन्स मध्ये चर्चा करू, आम्ही आमच्या पक्षामध्ये चर्चा करू, कारण केलीच पाहिजे, म्हणजे तुम्ही चर्चा ही केलीच पाहिजे. तुम्ही ठामपणे नाकारत नाही, हाही एक त्याच्यातला मुद्दा आहे. आणि म्हणून या सगळ्या चर्चा सुरू होतात. एक एक बातमी येते, आदल्या दिवशी तुमच्या मिटिंगा होतात, तुमची ठाम भूमिका समोर येत नाही, कसं बसं ओढून ताणून तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करता आणि मग त्याच्यामुळे तुम्ही सांगता की आता आमच्यावर सतत प्रश्नच उपस्थित केले जातात. तर ते उपस्थित केले जाणार, तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात आणि तुमच्या भूमिकांबद्दल प्रश्न उपस्थित केले जाणार. आणि म्हणून राष्ट्रवादीबद्दल आज त्यांचं जे एक्सप्लेनेशन आहे त्यानंतर सुद्धा अनेकांचं समाधान झालेलं नाहीये. म्हणजे मागच्या वेळी जे डिलिमिटेशन बिल आणलं गेलं होतं त्याच्यामध्ये वादाचे मुद्दे काय होते, एकतर ते महिला आरक्षणाच्या सोबत जोडलेलं होतं. त्यामुळे अनेकांना संशय हा होता की तुम्ही दाखवताय महिला आरक्षण, पण तुम्हाला याच्या पाठीमागे डिलिमिटेशनचा हेतू साध्य करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये प्रपोर्शन काय असणार याच्याबद्दल एकही शब्द सांगायला सरकार तयार नव्हतं. नंतर मग स्पष्टीकरणाच्या वेळी अमित शहा सभागृहामध्ये म्हणाले की तुम्ही मला ही गॅरंटी द्या की 50% जर मी त्याच्यामध्ये अट टाकली तर तुम्ही पाठिंबा देणार, मी आत्ता विधेयक बदलून आणतो. पण ते काही शेवटपर्यंत झालेलं नव्हतं. मुद्दा हा आहे की समजा एक वेळ आपण असं गृहीत धरून चालू की लोकसभेची संख्या आता वाढवणं गरजेचं आहे, ती वाढली पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार. तर डिलिमिटेशन जर करायचं असेल आणि ते योग्य पद्धतीनं करायचं असेल तर त्याच्यासाठीचा मार्ग नेमका काय असणार? कारण लोकांच्या मनात शंका याच्यामुळे आहेत की आसाममध्ये जे झालं, जम्मू काश्मीरमध्ये जे झालं, ते ज्या पद्धतीचं डिलिमिटेशन होतं त्याच्यामधनं म्हणजे एका मतदारसंघामध्ये किती कमी बाउंड्री आणि दुसऱ्या मतदारसंघामध्ये त्याची काही म्हणजे लिमिटच नाहीये, अशा पद्धतीचं एक डिलिमिटेशन याच सरकारनं काही वर्षापूर्वी करून दाखवलेलं आहे. पूर्णपणे मोडतोड केली. त्याच्यामुळं मला वाटतं लोकांच्या मनामध्ये फार शंका आहेत. मोहिते सर, या सगळ्या डिलिमिटेशनचा तर एक केवळ मुद्दा आहे, म्हणजे कदाचित जर त्याच्यावरती समर्थन करायचं असेल तर पूर्णपणे एनडीएत जायची सुद्धा पवारांना गरज नाही. काही तात्विक मुद्द्यांवरती ते समर्थन करतीलही. पण मला सांगा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून जी सातत्यानं चर्चा होतीये आणि तुम्हाला माहितीये की हा पक्ष मुळात सत्तेपासून फार काळ दूर राहू शकेल अशा प्रवृत्तीचा पक्ष नाहीये. अशा वेळी काल जयंत पाटलांची भेट होणं आणि त्याच्या आधी सुद्धा काही अशा भेटीगाठी गुप्त होणं, त्याच्याबद्दलची चर्चा होणं, हे केवळ योगायोग आहे का? प्रशांत सर, एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादीचे सगळे नेते आहेत, ह्यांना म्हणजे अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत सगळेजण बऱ्यापैकी, की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जातोय अशा प्रकारची परिस्थिती त्यांची आहे. म्हणजे सातत्यानं त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीचं अजित पवारांचं एक टोमणं मागणं असायचं की आपण सत्तेत जाऊया आणि मग त्यांनी पक्ष स्वतःचा घेऊन स्वतः पक्ष घेऊन ते गेले. आज तीच परिस्थिती परत शरद पवारांच्यावर आहे. आणि आता तर थेट म्हणजे माझी तर अशी माहिती आहे की सगळेजण बऱ्यापैकी मनानं ऑलरेडी त्यांनी पक्ष बदललेला आहे, फक्त शरीरानं ते शरद पक्षात आहेत. म्हणजे ना ते शरद पवारांना पण विचारत आहेत आणि ना त्यांचं काय म्हणणं हे पण बघत नाहीयेत. म्हणजे माझ्याकडे जर माहिती अशी आहे तर की चर्चेची पहिली फेरी आहे ती 1000पर्यंत पोहोचलेली आहे अशी माझी माहिती आहे. तर त्यामुळं त्यांनी मतपरिवर्तन करण्यामध्ये सुरुवात ऑलरेडी केलेली आहे त्यांची. आणि एक गोष्ट आहे की आता मी आता गेली 35 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे आणि जयंतरावांना सुद्धा गेली आता 35 वर्ष मी ओळखतोय. तर एका नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेसाठी ते रात्री जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतील असं मला बिलकुल वाटत नाही. कारण मुळात आता कसं आहे की जयंतरावांना घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमायचं काम त्यांच्यामध्ये मागण्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये नोकर भरतीला स्थगिती देण्याचा प्रकार झाला, परत तो जयंत पाटलांनी कोर्टातनं उठवून आणला, परत त्यांचा मार्केट कमिटीवर प्रशासक नेमण्यात आलाय, त्याचं त्रिभाजन झालं, तिथं प्रॉब्लेम आहे. त्यानंतर त्यांच्या जे आता जे नगराध्यक्ष ईश्वरपूरच्या तिथं त्यांचं अपात्र कलेक्टर ठरवलं, त्यांच्या बंधूला अपात्र ठरवलं. सातत्याने जयंतरावांना टार्गेट केलं जाते, गोष्ट खरी आहे. पण याचं अपील नगरविकास मंत्र्यांच्याकडे करायचं आहे आणि त्यानंतर ते निकाल आहे तो हायकोर्टात लागणार. कारण तुम्हाला माहिती आहे की शासन कुठलाही आपल्या विरोधात निर्णय दिला असं काही वाटत नाही. म्हणजे जयंत पाटील अगदी जरी मुख्यमंत्र्यांना भेटले काय आणि एकनाथ शिंदेना भेटले काय, तो निर्णय काय माघार घेणार नाहीत. कारण तिथं भाजपच्या नगराध्यक्षाला पाडून तिथं राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आलेले आहे. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे. पण तेवढ्यासाठी जयंतराव रात्री 10 वाजता वर्षा बंगल्यावर जातील का, हा म्हणजे
खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे सुप्रिया सुळेंची आणि जयंत पाटलांची प्रेस मी बघितली तर ती म्हणजे अतिशय डिप्लोमॅटिक प्रेस आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी म्हणजे काय फार माहितच नाही, राष्ट्रवादी पक्षाची जडणघडण माहिती नाही, राष्ट्रवादी पक्षाची एकूण विचारसरणीची बांधणी काय माहित नाही. त्यांनी ती प्रेस बघून अरे वा वा खरंच असं झालं का वगैरे असं अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे डेफिनेट त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये म्हणजे तिकडं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विरुद्ध तटकरे आणि पटेल आणि इकडं बरेचसेच लोक हे ऑलरेडी मनानं गेलेले अशी प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून मध्यंतरी आपल्याला माहित असेल की एका वर्तमानपत्रात बातमी सुद्धा प्लांट करण्यात आली की सुनेत्रा पवार पार्थ पवारांना बघून राष्ट्रवादी एकत्र होण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणून. त्याची सुद्धा बातमी ती प्लांट झाली तुम्हाला माहिती आहे. म्हणजे बातमी प्लांट कशी झाली, कुठं केली, म्हणजे आता सुद्धा तेच जी लोक सुनेत्रा वहिनींना भीती घालतायत नोटीस पाठवून तीच लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत. अर्थात हा गोष्ट त्यांच्या पवारांची म्हणजे तिथले जवळजवळ 20 ते 25 आमदार ऑलरेडी भाजपच्या संपर्कात आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की संग्राम जगताप तर फुलेशाह आंबेडकरांचा विचार वगैरे ते सोडून बरेच दिवस झाले त्यांना सगळ्या गोष्टी, म्हणजे ते ऑलरेडी मनानं गेलेत भाजपमध्ये. असे भरपूर आमदार आहेत. म्हणजे तर त्यानंतर आणि इकडे सुद्धा शरद पवारांच्या पक्षामध्ये ऑलरेडी जवळजवळ 5 एक खासदार आहेत ते ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या संपर्कात त्यांच्याशी चर्चेमध्ये आहेत सगळे. म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळेला उदाहरण दिलं की असं की सांगली सातारा जी विधान परिषद झाली आणि सोलापूर विधान परिषदेची निवडणूक झाली तिथं सुद्धा शिवसेनेच्या शिंदेंनी म्हणजे एकनाथ शिंदेनी मदत केली राष्ट्रवादीच्या खासदारांना तिथं. आणि भाजपच्या जे राष्ट्रवादी शरद पवारांचे 4 आमदार आहेत त्यांनी भाजपचं काम केलं तिथं, अशी परिस्थिती आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे या सगळ्या भागामध्ये. म्हणजे जयकुमार गोरेंच्या इन्फ्लुएन्स खाली आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे ऑलरेडी. आणि आमच्या इकडचे जे आर पाटलांचे चिरंजीव ते सुद्धा जवळचे आहेत. म्हणजे जो निधी मिळत नाही तो निधी रोहित पाटलांना लगेच मिळतो प्रकारची परिस्थिती. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं डिलिमिटेशन कमिटीला पाठिंबा देणं म्हणजे आपला पक्ष वाचवण्याची एक वेगळ्या प्रकारची तजवीज आहे. पण हाच प्रयोग उद्धव ठाकरेंनी करून बघितलाय की मी तुम्हाला पाठिंबा देतो, माझे सदस्य वगैरे सांगून, तरी सुद्धा अमित शहाना त्याचा विश्वास बसला आणि अमित शहाने तो पक्ष फोडला. तीच परिस्थिती आज राष्ट्रवादीवर आहे. पवारांच्या सगळ्या विश्वासावर अमित शहाचा विश्वास नाही अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते म्हणतात की या गोष्टी विचारत बसू नका तुम्ही, आम्ही डायरेक्ट खासदारांची डिलिंग करा आणि आपापले डिलिमिशन कमिटीसाठी इच्छुक जी माणसं आहेत त्यांना सगळ्या गोष्टी उचला. म्हणजे त्यांनी अगदी म्हणजे कनिमोळी पासून तिकडे जगनमोहन रेड्डी पासून नवीन पटनायकांच्या पासून अगदी शरद पवारांच्या पक्षापर्यंत सगळ्यांची जुळणी तिने ऑलरेडी केली आहे. म्हणजे जरी शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी काही जरी निर्णय घेतला तरी खासदार त्यांच्या निर्णयावर असतील असं मला तर काय वाटत नाही. कारण मी काही खासदारांच्या नेत्यांशी बोललोय त्याच्यामध्ये. आणि हे आता चाललंय ते एक्सरसाइज चालली सरकारमध्ये. फक्त ते प्रॉब्लेम असा आहे की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विलिनीकरणाला तयार नाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं करणं. आणि इंडिया सोबत घ्यायला अमित शहा तयार नाहीत. ते म्हणतात की तुमचे खासदार असे आमच्याकडे येणारच आहेत, त्यामुळे तुम्ही आला आणि पाठिंबा दिला त्याला काही फारशी आवश्यकता नाही, अशा प्रकारची गोष्ट आहे. हा बरोबर प्रशांत, हा मुद्दा तर आहेच. म्हणजे की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून झालेले आहेत. आता उरलेल्या पक्षांना सुद्धा पुन्हा आपल्यासोबत घेऊन एनडीएला करायचंय काय? म्हणजे इथे 237 आमदार ऑलरेडी आहेत महाराष्ट्रामध्ये. तर सत्तेसाठी फारशी गरज जी आहे ती तशी आता नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये एक टायमिंग पण फार महत्वाचं आहे. म्हणजे कालच बातमी आलेली होती की सुनेत्रा पवारांची जी निवड आहे त्याला एक कोण सच्चिदानंद सिंह नावाचे त्यांचे सचिव आव्हान देतात. कोर्ट कचेरी आणि लिगल नोटिसा चाललेल्या आहेत आणि पाठोपाठ पुन्हा अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. जसं हनुमंत मोहिते सर सांगत होते की हे सातत्यानं पब्लिक स्पेसमध्ये बोललं तर जातच आहे. तर या सगळ्याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने नेमका कसा होऊ शकतो आणि पक्षाची जी बांधणी आहे ती अशा सारख्या डामडौल राहणाऱ्या स्थितीतनं मग नेमकी कशी होणार आहे? अमित शहाच्या लाडक्या पद्धतीत सांगायचं झालं की क्रोनोलॉजी समजिये, तर आपण जरा मागच्या काही दिवसांमधली एक क्रोनोलॉजी समजूया. की पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचे खासदार फोडले जातात, एकनाथ शिंदे फोडतात. एकनाथ शिंदे हे खासदार स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी आणि स्वतःची ताकद अमित शहाकडे सिद्ध करण्यासाठी म्हणून फोडतायत, अशा प्रकारचं त्याचं विश्लेषण होतं. त्याच्यानंतर मग काही दिवसातच शरद पवारांचे पण आता खासदार फोडले जाणार असं बोलायला सुरुवात होते. मग देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात आणि म्हणतात आता कुठल्या नवीन पक्षाला आमच्याकडे काही जागा नाही, आता आहे तेवढे महायुतीत पक्ष खूप झाले. म्हणजे याचा अर्थ शरद पवारांचा पक्ष म्हणून जाणं
बरं नाही, त्याच्यापेक्षा विलिनीकरण व्हावं, एकत्रीकरण व्हावं दोन्ही राष्ट्रवादींचं. हा जो काय जुना अजेंडा चालू होता त्याबद्दल परत चर्चा सुरू होतात. मग ही चर्चा असतेच की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांशी काही फारसं जमत नाहीये, त्याच्यामुळे ह्या राष्ट्रवादीतले आमदार सगळे डिस्टर्ब आहेत. मग एक चर्चा येते की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना बाजूला ठेवून प्रफुल्ल पटेल आणि तटकरे मिळून आता राष्ट्रवादीत शरद पवारांच्या पक्षाबरोबर आता हातमिळवणी करणार आहेत, अशी एक चर्चा येते. मग ते झाल्यानंतर काही दिवसातच लगेच प्रफुल्ल पटेलांचं एक स्टेटमेंट येतं. ते स्टेटमेंट असं असतं की अ, आमच्या पक्षामध्ये अजित पवारांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढणं काही सोपी गोष्ट नाही. आमच्या पक्षाला काही महत्वाचे स्ट्रक्चरल बदल करावे लागतील, असं त्यांचं स्टेटमेंट येतं. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर अगदी 2 तासातच झारखंडमधून कुठल्या तरी प्रदेशाध्यक्षाने सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केलेली आहे, अशा प्रकारची नोटीस त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेली आहे, अशा प्रकारची बातमी येते. मग सुनील तटकरे खुलासा करतात की असं काही संबंध नाही, सुनेत्रा पवार ह्याच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. म्हणजे हे असं काही सुरू आहे का की आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना सुद्धा शरद पवार आणि सुप्रिया सुळे सोबत हवेत. आपण सगळ्यांनी मिळूया, हे काय पार्थ पवारांबरोबर आपल्याला काय फारसं डील करणं जमत नाहीये. पार्थ पवारांची काम करण्याची पद्धत काय जमत नाहीये. पार्थ पवारांशी काम करण्याच्या पद्धतीपेक्षा सुप्रिया सुळेंशी काम करणं सोपं आहे. त्याच्यामुळे आता साहेब तुम्ही या इकडे. आता होतच ना, आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, कदाचित ताई मंत्री होतील, मग आपण सगळेच जण येऊ, मग तुमचा पक्ष पण फुटणार नाही. मग मधल्या काळात आणखी एक इंटरेस्टिंग बातमी आलेली असते की काँग्रेसमध्ये मर्ज होता की काय पार्टी, आणि मग काँग्रेसची काय इच्छा नाही. हर्षवर्धन सपकाळांनी पण विरोध केलेला आहे, दिल्लीत काँग्रेस नेतृत्व विरोध करतंय, त्याच्यामुळे काँग्रेसचे दरवाजे जणू काही बंदच झालेले आहेत, अशा प्रकारची एक चर्चा होते. मग रोहित पवारांचं स्टेटमेंट येतं की कोणाला कुठे जायचं तिकडे जाऊ देत, मी मात्र भाजपच्या विरोधात. आता म्हणजे जर समजा हे पक्ष दोन्ही एकत्र आले तर भाजपच्या विरोधात म्हणजे कुठे, तर काँग्रेसमध्येच. मग गेल्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही बघा, रोहित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाच्या मर्जरला विरोध करणारे हर्षवर्धन सपकाळ, हे दोघं जण जणू काही एकाच पक्षात असल्यासारखे प्रचंड दौरे त्यांचे झाले. हो. काय का? या सगळ्याचा अर्थ काय? या सगळ्याचा अर्थ आहे की याचा लार्जर अर्थ मी तुम्हाला सांगतो, हा प्रेक्षकांना सांगितला पाहिजे. काँग्रेसची आज अशी ताकद नाही महाराष्ट्रामध्ये की ती एक हाती बीजेपीला अंगावर घेऊ शकेल. म्हणून त्यांना उद्धव ठाकरे पण हवेत, म्हणून त्यांना शरद पवार पण हवेत. पण ह्या तिन्ही पक्षांमध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आणि जमिनीवर असलेला आजही पक्ष काँग्रेस आहे. पण ह्या पक्षातल्या उरलेल्या 2 पक्षातल्या अनेक नेत्यांना आता लढायचं नाहीये. त्यांना ट्विटरवर कोणाला शुभेच्छा द्यायच्या आहेत, कोणाला जवळ घेऊन बोलवायचं आहे, त्यांना लवकरात लवकर सत्तेत जायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे नेते ज्यावेळेला सत्तेत जायचे तर कोणाला संघर्ष करायचा नाहीये, हे लक्षात ठेवायचं आणि समोर कोण शिल्लकच ठेवायचं नाही पुढच्या इलेक्शनसाठी. मग प्रामुख्याने कोण आपला विरोधी पक्ष असणार आहे, तो काँग्रेस असणार आहे. आणि त्याचे 2 प्रमुख हात हे आहेत, ह्या दोघांनाही तोडा, त्यांना आपल्याकडे घ्या. हे डिलिमिटेशन वगैरे कारण ही तात्कालिक आहेत. गेम खरा लांबचा आहे. 2029चा गेम सुरू झालेला आहे हा. आणि त्या साठमारीतला एक भाग आहे की शरद पवारांचा पक्ष फोडा. आता फक्त भीती काय आहे की शरद पवार म्हणजे काही साधीसुधी आसामी नाहीये. हे 8 खासदार म्हणजे शरद पवार नाहीयेत ना. शरद पवारांना 8 असले काय सोबत आणि 1 असला काय, याच्यामुळे त्यांचं दिल्लीतलं जे महत्व आणि वजन आहे त्याच्यावर फार फरक पडत नाही. ह्या 8चे लगेच 80 कसे करायचे याची सगळी जादू आहे त्यांच्याकडे, वरती परिस्थिती तशी तयार झाली की. शरद पवार आपल्यासोबत जर आले तर फार मोठा एक मेसेज जाईल. असं काही आहे का? आणि म्हणून काँग्रेसला वीक करण्यासाठी म्हणून हे सगळं सुरू आहे का? आणि मग ह्यांच्या पक्षामधली लोक वाटच बघतात की, जसं आता मोहिते सर म्हणाले की उंबरठ्यावरच उभे आहेत, तुम्ही फक्त म्हणा आत या. तुम्ही आत या भरायची पण गरज नाही, दरवाजा असा किलकिला केला ना तर अशी ढकलून आत जातील आणि खुर्चीवर बसतील, अशी पाहिजे. असे लोक आहेत ना सगळे. हे त्याचं लार्जर चित्र आहे. आणि त्याच्यामध्ये मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की प्रफुल्ल पटेल आणि म्हणजे असं दिसतंय की मर्जर व्हावं अशी आता अनेकांची इच्छा आहे. मर्जर होऊन सुप्रियाताईंना दिल्लीमध्ये आणि राष्ट्रीय अध्यक्ष मात्र सुनेत्रा वैदीच राहणार. सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार आणि मग महाराष्ट्रामध्ये कदाचित जयंत पाटील अर्थमंत्री किंवा ऊर्जा मंत्री असं काय होणार आहेत का? आणि मग ही नवीन रचना घेऊन म्हणजे असं झालं की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा बाजी उलटवली असं होईल की उद्धव ठाकरे तसेही कमजोर नेते आहेत, त्या तुलनेमध्ये त्यांचे 6 खासदार आणले पाहिजे. ते तर बघा, मी पवार साहेबांनाच आणलं. पवार साहेबांनी आणि मग ह्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांनी काय करायचं, तर पवार साहेबांनी ऑलरेडी 3 वर्षापूर्वी निवृत्ती जाहीर केलेलीच आहे की राजकारणातली. बरोबर. नाही, आणि आज हो,
आज पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा सुप्रिया सुळे सांगत होत्या, आपण खरं तर म्हणजे ही गोष्ट पण आठवायला पाहिजे की अजितदादांच्या जाण्यानंतर जाहीरपणे हेच लोक सांगत होते की विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती म्हणून. मग ते विलिनीकरण म्हणजे योगायोगानं म्हणजे वेगळ्या परिस्थितीमध्ये दुर्दैवानं समोर आलं. पण या चर्चा तुम्ही त्यावेळी सुरू केलेल्या होत्या आणि त्या तुम्ही स्वतःच्या तोंडानं सांगितलेल्या आहात. आता विलिनीकरण झाल्यानंतर तुम्ही काय म्हणजे विरोधात बसून संघर्ष करणार थोडीच होतात. तुम्ही सत्तेच्याच बाजूने असणार होतात हे तर उघड आहे. मग या पार्श्वभूमीवरती गेल्या 3-4 महिन्यातल्या ज्या काही आपण वेगवेगळ्या बातम्या बघतोय, सुरुवातीला काँग्रेसमध्ये मर्जर, मग काय एनडीएचा ऑप्शन, तिकडे थेट जाण्याचा, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री आणि आता मग पुन्हा अशा पद्धतीनं ही डिलिमिटेशनवरची बदलती भूमिका, या सगळ्याचा कसा नेमका अर्थ लावायचा? मोहिते सर, या सगळ्या पाठीमागं मुळात म्हणजे मर्जरची सुरुवात जी अजितदादा असताना झालेली होती, त्याचं पुढं आता नेमकं काय करायचं? आपल्या लोकांना सत्तेत तर घेऊन जायचंय, पण ते आता कुठल्या फॉर्मॅटमध्ये, हाच मूळ प्रश्न आहे का? प्रशांत सर, मी आता आम्ही जे सांगितलं की ते ती क्रोनॉलॉजी सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला अजितदादांचं निधन झालं तर त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच शरद पवारांची अशी इच्छा होती की आपण सगळे एकत्रित बसून निर्णय घेऊ आणि चर्चा करू. त्याच वेळेला म्हणजे ही सगळी मर्जरची जी प्रक्रिया होती ती जयंत पाटलांच्या घरी किंवा अनेक वेळा चर्चा झालेली. सुनेत्रा पवारांना सुद्धा त्याची थोडी कल्पना होती, पार्थ पवारांना पण कल्पना होती आणि त्याच्याबद्दलची चर्चा पण त्याच वेळेला ज्यावेळेस जयंत पाटील ज्यावेळी रात्री बोलले प्रेसशी त्याच वेळेला त्याची चर्चा प्रायमरी झालेली होती आणि त्यावेळी आपण थोडं थांबून चर्चा करून मग शपथविधी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करू असं ठरलेलं. पण अचानकपणे तटकरे आणि पटेल यांनी जे जोर केला आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली, त्यावेळेस त्यांचा असा होरा होता की या पक्षावर शरद पवार कमांड मिळवतील आणि आपलं अस्तित्व कमी होईल. त्यानंतर पटकन त्यांनी जाऊन शपथविधी आणि सगळ्या गोष्टी केल्या. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार म्हणजे विशेषतः पार्थ पवारांना हँडल करणं हे थोडं अवघड सगळ्या गोष्टी आहे. आणि ज्या वेळेला ते राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना करण्यात आलं त्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती आहे ते पत्र वगैरे सगळं पाठवलं तटकरेंनी आणि मग कार्यकारी अध्यक्ष मिटिंग घेऊ शकतात वगैरे असं झालं आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला थोडा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे आणि मग ते पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हलियन शरद पवारांच्याकडे मग पुन्हा तब्येती चौकशी करायला पटेल गेले, मग तटकरे गेले. मग त्यानंतर शरद पवार म्हणले की हो पटेलांना खूप महत्वाचे नेते आहेत, त्यांनी पक्षासाठी खूप चांगलं काम केलंय, तटकरेंनी पण चांगलं काम केलंय. मग अगदी सुप्रिया सुळे पण म्हणल्या तटकरेंचं काम चांगलं आहे आणि पटेलांना असं काय करू शकतात ते. ही जर क्रोनॉलॉजी बघितली ना तर ती क्रोनॉलॉजी मग पुन्हा अशा प्रकारची जुळती की सुनेत्रा पवार पार्थ पवार असेच सगळे एकत्र आहेत. पण प्रॉब्लेम इथं आहे ना तो दिल्ली पक्षश्रेष्ठींचा आहे आणि ते आता देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या बैठकीत सुद्धा मला माहिती आहे की काय चर्चा तटकरे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये झाली. याच्यामध्ये अडचण सगळ्यात मोठी आहे ती अमित शहाची आणि ते सगळ्यांची आहे की मुळात त्यांचा शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ह्या सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीवर मुळात विश्वासच नाही आहे. त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला काय, तुमचे खासदार आले नाही आले काय, आमचा आम्ही व्यवस्था करा. आणि ती व्यवस्थेची जबाबदारी त्यांनी ऑलरेडी त्यांच्या विश्वासू म्हणून एकनाथ शिंदेच्याकडे दिली. म्हणजे जे आता अमित लोकांना माहित असेल की तो कोण शस्त्रास्त्र दलाला आहे, तो काय करतो, कसं विमान घेऊन फिरतो आणि मग कसं घाऊकपणे पाकिटात टाकल्याप्रमाणे खासदार घेऊन फिरतो, तशा प्रकारची व्यवस्था आहे सगळी. तर ही सगळी गोष्ट ऑलरेडी ऑन पाईपलाईन मध्ये आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे तुम्ही बघितलं असेल विधान परिषदेमध्ये अर्ज माघार घेणार असेल, पुढे ढकलणं असेल, काही ठिकाणी अंडरग्राऊंड मदत करणं असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये ऑलरेडी सगळ्या चर्चा, त्याच्या डिलिंग, त्याचं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्याची सगळी प्रायमरी बोलणी ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. फक्त तिकडनं अमित शहाचा जो एक आदेश आहे तो आणणं आणि ह्या सगळ्या गोष्टीला क्लिअरन्स आणि तो मिळत नाहीये. पटेल आणि तटकरेची इच्छा आहे, जयंत पाटलांची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, पण वरच्यांची इच्छा नाहीये. म्हणजे थोडक्यात श्रींची इच्छा नसल्यामुळे सगळ्या गोष्टी अडचणीत आल्या. कारण श्रींची इच्छा वेगळी आहे, त्यांना प्रादेशिक पक्ष कुठलाच नको आहे. म्हणजे आता आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे की ते म्हणतात की आम्हाला राष्ट्रवादी शिवसेना वगैरे नको, काय असेल ते थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये होऊन जाऊ दे. प्रादेशिक पक्षाचं अस्तित्वच पुढच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला जे पी नड्डांचं स्टेटमेंट आठवत असेल की प्रादेशिक पक्षाची गरजच नाही आपल्याला. तर त्या पद्धतीचं राजकारण म्हणजे ते अगदी अकाली दल आणि शिवसेना सुद्धा त्यांनी गोमंतक पक्ष असेल, आसाम गण परिषद सुद्धा सोडलेली नाही त्यांनी. त्यामुळं इथं सुद्धा शिवसेना आणि बाकीच्या ना ते फार या तुमचा पक्ष आम्ही एनडीए सोबत घेतो आणि ताकद देतील असं मला बिलकुल वाटत नाही. पण ह्याची इच्छा आहे आणि हे मग प्रयत्न करतायत सगळ्या गोष्टीचे. पण मला वाटतं की हे सगळं केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून आहे आणि महाराष्ट्राचा आता कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार त्याच्यामध्ये आपल्याला काही गमती जमती पाहायला मिळतील.
राज्यात सुद्धा पाहायला मिळतील, राज्यात सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. माझी तर माहिती अशी आहे की ते एक मोठं एक चर्चा आणि देवेंद्रांना कसं उचलून वर घेता येईल अशी एक विनोद तावडेंपासून एकनाथ शिंदेपर्यंत अमित शहापर्यंत एक असं मोठी एक वेगळी रणनीतीवर सुरू आहे. म्हणजे पहिला पार्लमेंटरी बोर्डामध्ये एक देवेंद्र फडणवीसांनी घ्यायचं, मग पुन्हा कुठल्या पद्धतीने घ्यायचं. आता तुम्हाला लक्षात येईल की पुढच्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस पार्लमेंटरी बोर्डात सुद्धा त्यांची निवड होईल आणि ते जातील आणि मग त्यांचं एक वाट तयार होईल तिकडची. या सगळ्या गोष्टी घडामोडी चालू आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला तो नेतृत्व बदल होतोय का? कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या नेत्याची दिल्लीत जाण्याबद्दलची चर्चा मला वाटतं सर्वाधिक फडणवीसांच्या बाबतीत झाली आहे. म्हणजे जो आपल्या या आताच्या चर्चेचा विषय नाहीये, पण त्याचा एक मोठा परिणाम या इथल्या सगळ्या समीकरणांवरती सुद्धा होणार आहे. नाही प्रशांतजी, एक गोष्ट आहे की तुम्ही आता ते सुप्रिया सुळे जातात आणि तिकडं योगी आदित्यनाथांच्यावर भेटतात आणि वन नेशन वन इलेक्शनची चर्चा केली म्हणून सांगतात ते कमिटीमध्ये. आता तुम्ही भेटलात तर अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र हा जो सक्सेसचा ट्रायंगल आहे याच्यामध्ये सुप्रिया त्यांची मुद्दामून नाव घेतलं. त्यांनी योगी आदित्यनाथची भेटलो, आम्ही त्याच्यावरची लंच केलो, चर्चा केली, वन नेशन वन इलेक्शन बरोबर चर्चा केली. म्हणजे मी किती अगदी सगळ्यांच्या बरोबर आहे. ह्या सगळ्या तुम्ही धाग्या आणि जयंत पाटील विनोद तावडेंना भेटला तर विनोद तावडेंचा इंटरेस्ट काय आहे? विनोद तावडे नेमकं महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून का असतात? विनोद तावडेंची काय भूमिका आहे? तुम्हाला माहिती असेल तर त्यावेळेला विनोद तावडेंचं नाव चर्चेत असतानाच ते एका पैसे वाटपाच्या मध्ये त्यांचं व्हिडिओ क्लिप वगैरे आली मध्यंतरीच्या काळामध्ये. तर ह्याचा संदर्भ काय आणि विनोद तावडेंचं आणि एकनाथ शिंदेचं इक्वेशन कसं आहे, त्या दोघांचं मुनगंटीवार कसं बघतायत ह्या इकडे हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त त्याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये थोडासा तो राष्ट्रवादीचा पार्ट आहे. राष्ट्रवादीचा पार्ट हा त्या सगळ्या रणनीतीतला एक छोटासा भाग आहे. ऍक्च्युली या सगळ्या घडामोडी चालू आहेत. त्यामुळे ते कुठल्या स्वरूपात आपल्याला बाहेर येतील हे आपल्याला पाहावं लागेल प्रशांतजी. आम्ही पण डिलिमिटेशन विधेयकावरती केवळ 50% प्रोपोर्शन मान्य करून राष्ट्रवादीनं साथ देणं म्हणजे या विधेयकावरती जो एक म्हणजे कन्सेन्सस बनलेला होता विरोधी पक्षांमध्ये, इंडिया अलायन्समध्ये, त्याच्याशी एक प्रकारे धोका करणं आहे असं म्हणायचं का? आणि आपल्याला माहितीये की म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती याच्या आधी सुद्धा काही वेगळ्या भूमिका इंडिया अलायन्समध्ये असून सुद्धा पवारांनी घेतलेल्या आहेत. जेपीसीच्या मुद्द्यावरती विशेषतः त्यांचं म्हणणं वेगळं असायचं. कृषी कायद्याच्या वेळी सुद्धा त्यांचे खासदार मतदानाच्या वेळी हजर नव्हते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती या डिलिमिटेशन विधेयकावरती त्यांची भूमिका, याचा अर्थ म्हणजे बदलती भूमिका, याचा अर्थ कसा लावायचा? गेल्या साधारणपणे 12 वर्षात ज्या ज्या वेळेला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अडचणीत आलेले आहेत आणि पूर्णपणे घेरले जातील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या प्रत्येक वेळेला त्यांना विरोधी पक्षातून एक हमखास मदतीचा हात पुढे येतो आणि त्यांचं नाव म्हणजे शरद पवार. म्हणजे राफेलच्या मुद्द्यावर ते पूर्णपणे घेरलेले असताना सुद्धा त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता. किंवा आता अलीकडे प्राईम मिनिस्टर हे जगात भारताचा मान उंचावत आहेत अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं आता ह्या मागच्या महिन्याभरामध्ये. परवाच्या दिवशी गार्डियनचा एक लेख आहे, जगातली सगळ्यात क्रेडिबल न्यूजपेपर आहे गार्डियन. त्याचा लेख आहे की कोणी ह्या प्राईम मिनिस्टरना, इंडियन प्राईम मिनिस्टरना पुरस्कार द्या, ते घ्यायला त्या देशात जातात म्हणून. ही उंचावण्याचा प्रकार आहे. तर हे वारंवार सिद्ध झालेलं आहे, अदानीच्या मुद्द्यावर असो किंवा सगळीकडे. आणि जसं तू आता सांगितलंस की कृषी कायद्याच्या वेळेला ऍबसेंट राहणं आणि मग त्याच्यावरून प्रचंड गदारोळ उडणं, तसं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर ऍबसेंट राहणं हा एक ऑप्शन आहेच की. आणि ते ऍबसेंट असणं म्हणजे एक प्रकारे संमती असणं असंच आहे. भूमिका न घेणं म्हणजे तुमची आत्ताची जी भूमिका आहे त्याला एक प्रकारे समर्थन देणंच आहे. आणि ऍबसेंट राहण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिलेला आहे, त्याच्यामुळे ते म्हणू शकतील की आम्हाला तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पण त्याचा अर्थ हे दिसतच ना की ते ऍबसेंट का राहिलेले आहेत. याचा दुसरा बाजूने अर्थ आहे की मोदी अडचणीत आले होते. पहिल्यांदा 12 वर्षामध्ये त्यांचा संसदेत पराभव झाला कुठल्या तरी मुद्द्यावर. आणि आता त्यांना फिल करण्यासाठी म्हणून जे काही सुरू आहे त्याच्यामधले त्या सगळ्या परिस्थितीचे एक शरद पवार साहेब भाग झालेले आहेत. ही गोष्ट इतिहासातून आता पुसली जाणार नाही किंवा पुसता येणार नाही असं लिहिलं जाईल. आणि ह्याची काळजी साहेबांसारख्या मोठ्या माणसाला लक्षात येतच ना. त्यामुळे आता शेवटी पण त्याचा दुसरा भाग असा आहे की खालचं सैन्य पण लढायला तयार नाही. ह्याबद्दल सुद्धा आपण बोललो पाहिजे की शरद पवार लाख लढतील, त्यांची लढायची इच्छा असेल, खालचं सैन्य कुठं लढायला तयार आहे? एक तर मुळात सैन्य उरलं नाहीये. पक्ष अनेक ठिकाणी अक्षरशः म्हणजे 4-2 कार्यकर्ते उरले तशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे उरलेत ते लढायला तयार नाहीत. आणि जे मातब्बर नेते आहेत वाळव्यापासून जालन्यापर्यंतचे,
हे उंबरठ्यावर उभे आहेत. मोहिते सर अधिक सविस्तर सांगतील ते काय काय कारणांसाठी उंबरठ्यावर उभे आहेत. हे काय बोलण्याची ही जागा नाही म्हणून बोलू नये, एवढाच भाग फक्त. तर बरं. अशा परिस्थितीमध्ये पवार साहेब करतील काय, हाही बरं. एक भाग आहे ना. ओके. म्हणजे या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची अवस्था नेमकी काय होणार आहे? म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काय चाललेलं आहे, ती किती वेगवेगळ्या दिशांनी काम करते आहे, हे आपण प्रत्येक मुद्द्यावरती बघतोय. आता ठाकरेंनी पुन्हा अयोध्येच्या निमित्तानं रामरक्षा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पण घेतलेला आहे. काँग्रेस आणि त्यांचे मतभेद काही निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा दिसलेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचं आणि महाराष्ट्रातल्या विरोधी आवाजाचं तुम्हाला नेमकं पुढचं स्थान काय दिसतंय? दोघांचंही थोडक्यात कमेंट जाता जाता. मला भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष बऱ्यापैकी हे दिसतात. 29 पर्यंत सुनेत्र पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अजित पवारांचा शरद पवारांचा पक्ष असेल आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, ही जी ताकद किंवा अतिशय मर्यादित असतील आणि सुनेत्र पवारांच्या पक्षातील आणि शरद पवारच्या पक्षातील आणि बाकीच्या पक्षातील हे बऱ्यापैकी नेते आहेत, हे शिफ्ट होतील भाजपच्या बाजूनं. कार्यकर्ते आणि वोट बँक काही काँग्रेसच्या बाजूने शिफ्ट होईल आणि शरद पवारांच्या गटातील रोहित पवारांसारखे काही किंवा जितेंद्र आव्हाडांसारखे काही लोक किंवा काही ज्यांना त्यांचा डेमोग्राफिक जे मतदारसंघ असेल अशा प्रकारचे लोक काँग्रेसकडे जातील. त्यामुळे पुढची लढाईमध्ये काँग्रेस हाच एक विरोधी पक्ष त्याच्यामध्ये विरोधी पक्षाची स्पेस होईल आणि काँग्रेसच्या वोट बँकेचं जे पर्सेंटेज आहे, म्हणजे आता जे आपण बघितलं ते 20% पर्सेंटेज नॅशनल लेवलला आहे, तर ते अगदी तृणमूल संपला असेल किंवा राष्ट्रवादीनं मेजॉरिटी वोट बँक आहे ती काँग्रेसचीच घेतलेली आहे. त्यामुळं काँग्रेस त्याच्यामध्ये रिवाईव्ह होणं अगदी पुढच्या काळामध्ये. आणि एक गोष्ट आहे की ज्या पद्धतीने काँग्रेसनं संपवलं, काँग्रेसच्या नेत्यांनीच संपवलं, तशा प्रकारची भाजपमध्ये उद्या सिंधुसुंदी होणार. की शेवटी एक सुंद आणि उपसुंद तयार झालाय की तो कोणाच्या तरी डोक्यावर हात ठेवतो. भाजपमध्ये कोण कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार, हा म्हणजे विरोधक हा बाहेरचा असेलच, पण त्यांच्यातला सुद्धा विरोधक एक तयार होईल आणि तो कोण कोणाच्या डोक्यात हात ठेवतोय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. प्रशांत, आम्ही काय पुढचं चित्र दिसतंय? मला असं स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रातली विरोधी पक्षाची म्हणून जी भूमिका आहे ती आता काँग्रेसने पूर्णपणे व्यापलेली आहे. अनेकांना त्या पटणार नाही, पण मला जे फॅक्ट्स दिसत आहेत ते ह्या आहेत गेल्या काही दिवसातले, की आता उद्धव ठाकरेंचं म्हणून जे प्रभाव क्षेत्र आहे ते मुंबईच उरलेलं आहे. मुंबईच्या बाहेर अगदी कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, ठाणे इथलं सुद्धा प्रभाव क्षेत्र त्यांचं कमी होत चाललेलं आहे. हा पहिला भाग तर अगदी स्पष्टपणे दिसतोच आहे. पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची सुद्धा तीच परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला जर मी काँग्रेसमधल्या काही डेव्हलपमेंट्स बघितल्या तर त्यात साधारणपणे अशा दिसत आहेत की एक म्हणजे त्यांनी आत्ता अलीकडे मागच्या 3 महिन्यामध्ये जवळपास 8,000 लोकांच्या नेमणुका केल्यात. मी हे 2-3दा प्रेस नोट आल्यानंतर मी तिथे चौकशी केली की खरंच झाल्यात का 8,000 लोकांच्या, आणि माझ्या असं लक्षात आलं की पहिल्यांदा काँग्रेसने अगदी तालुक्याच्या पातळीवर पॅरेंट बॉडी, महिला बॉडी, युवक बॉडी झाल्यात नियुक्त्या झाल्यात तशा झाल्या तिकडेच. काही ठिकाणी फोन करून पण विचारले की नियुक्त्या कशा आहेत, तर लोकांनी चांगल्या आहेत. लोकांकडे पैसे नाहीयेत, अनेक ठिकाणी त्या लिडर्सकडे पैसे नाहीयेत, जिल्हाध्यक्षांकडे, तालुकाध्यक्षांकडे, पण त्यांचे इमेज चांगले आहेत, ते फाईट करतायत सरकारबद्दल, असंही आहे. सो अल्टिमेटली ह्याच गोष्टी मॅटर करतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा, माझी जी माहिती आहे ती अशी आहे की आता ते जे SIR ची प्रोसेस सुरू झालेली आहे, त्या SIRच्या प्रोसेसमध्ये BLA 2 नेमायचे आहेत. BLA 1 हा साधारणपणे तो आमदार किंवा तिथला प्रमुख नेता असतो, पण BLA 2 नेमायचे आहेत. आणि त्या BLA 2 नेमण्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसनेच सगळ्यात जास्त BLA 2 नेमलेले, अनेक ठिकाणी. ही महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता आणि इलेक्शन कमिशनचा तो डाटा येईल, जो याचा अर्थ असा आहे की आता हे दोन्ही पक्ष आपल्या सोबत नसणार आहेत असा विचार करून काँग्रेसची तयारी सुरू झालेली दिसते 2029ची. जमिनीवर माहोल तसा आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे नवीन छोटे छोटे पक्ष आपल्याबरोबर येऊ शकतात का, मित्रपक्ष होऊ शकतात का, नवीन जातीचे घटक आपल्याकडे येऊ शकतात का, ह्याची तयारी मला दिसते. दुसऱ्या बाजूला ह्या प्रस्थापित नेत्यांना सत्तेमध्ये जायची घाई झालेली आहे आणि त्याच्यामुळे एक मोठा व्हॅक्यूम महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. महाराष्ट्र काँग्रेस समोर एक मोठं चॅलेंज असणार आहे ते हे की हा पावसाळा संपल्यानंतर, कारण आता पावसाळा सुरू झाल्यावर काही आंदोलन वगैरे वगैरे गोष्टीवर एक मर्यादा येतात. पावसाळा संपल्यानंतर साधारणपणे 2027 पासून जर त्यांनी आंदोलनांचा त्यांचा टेम्पो वाढवला आणि प्रस्थापित लोकांना बाजूला ठेवून तरुणांना संधी दिली तर एक मोठी नेतृत्वाची फळी उभी करण्यामध्ये त्या पक्षाला यश येऊ शकतं. आणि विरोधी पक्षांचं काय, हा प्रश्न विचारला म्हणून सांगतो की हीच विरोधी पक्षाची नवीन स्पेस आहे. लिडरशिप जी असते ना ती कधीच सत्तेतल्या पक्षातून डेव्हलप होत नाही,
नवीन लिडरशिप हा जगाचा लोकशाहीचा इतिहास आहे. म्हणजे भाजपमधले नवीन मुंडे साहेब काँग्रेसमध्ये गेले असते तर एवढे मोठे नसते नेते झाले. बरोबर. ती विरोधी पक्षात होते, त्यांच्याकडे कोणीच नव्हतं, त्यातून व्हॅक्यूम तयार झाला आणि त्या व्हॅक्यूम मध्ये मुंडे साहेबांनी तो व्हॅक्यूम भरला. So, नवीन लिडरशिप ही विरोधी बाकांवरूनच तयार होते आणि कालांतराने ती प्रस्थापित होते. हा इतिहास आहे आणि ती लिडरशिप तयार करण्याची संधी आणि पुढच्या 25-30 वर्षांचं राजकारण करण्याची संधी आता काँग्रेसकडे आलेली आहे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार ह्या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघतात मला माहिती नाही. काँग्रेसची लिडरशिप बघते असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. फक्त ती नवीन लिडरशिप दिसली पाहिजे लोकांना. म्हणजे बदल जो असतो ना तो लोकांना दिसला पाहिजे, तो दिसावा लागतो. आपण काय प्रश्न विचारतो, आहे कुठे विरोधी पक्ष म्हणजे काय, व्हिजिबिलिटी आहे कुठे विरोधी पक्ष म्हणजे काय, व्हिजिबिलिटी. सो तो बदल दिसावा लागतो, ती व्हिजिबल व्हावा लागतो. तो झाल्यानंतर ही विरोधी पक्षाची स्पेस भरून होईल. महाराष्ट्रात काही एक हाती सगळं सोडून दिलेलं आहे लोकांनी, अशातला काय भाग नाहीये भाजपचा. भाजपचे नेते मान्य करत नाहीत. जर ते मान्य करत असते ती फोडाफोडी झाली नसती. आणि पोकळी निर्माण झाल्यानंतर ती आपोआप भरली जाणं हा निसर्गाचा सुद्धा एक संतुलनाचा नियम असतो. तो होत राहतो, त्याला कदाचित वेळ लागेल, पण हे एक ना एक दिवस होणार हे तर निश्चित आहे. अधिवेशन संसदेचं 20 तारखेला सुरू होतंय. डिलिमिटेशन विधेयक याच अधिवेशनात येण्याची तयारी तर दिसते आहे. या निमित्तानं काय नेमक्या भूमिका घेतल्या जात आहेत, कशा अलायन्स बदलल्या जात आहेत हे आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये कळेलच. पण या सगळ्याचा एक फार मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती सुद्धा होणार आहे. त्यामुळे ही चर्चा होती. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.